नमस्कार मैत्रिणींनो. आरशात पाहिल्यावर जेव्हा चेहऱ्यावर वांग किंवा ते काळे डाग दिसतात तेव्हा कुठेतरी आपला आत्मविश्वास कमी होतो ना. अनेक महागड्या क्रीम्स वापरूनही फरक पडत नाही. पण आता काळजी करू नका. आज मी तुमच्यासाठी असे 10 घरगुती उपाय घेऊन आले आहे जे वांगच्या डागांवर रामबाण उपाय मानले जातात. या 10 पैकी चौथा आणि 10वा उपाय तर वांगसाठी अगदी जादूसारखं काम करतो. त्यामुळे तो अजिबात मिस करू नका. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. 1. चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी बटाटा आणि साखरेचा स्क्रब हा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. यासाठी तुम्ही एक फ्रेश बटाटा घेऊन त्याची स्वच्छ गोल चकती कापून घ्या आणि त्यावर अर्धा चमचा बारीक तळलेली साखर पसरा. ही साखरेने लेपलेली बटाट्याची चकती चेहऱ्यावर जिथे जिथे काळे डाग किंवा वांग आहे तिथे वर्तुळाकार पद्धतीने म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये अगदी हलक्या हाताने 5 मिनिटे मसाज करा. मसाज करताना जास्त जोरात चोळू नका, कारण साखरेचे कण त्वचेला सोलून काढू शकतात. मसाज झाल्यानंतर बटाट्याचा रस चेहऱ्यावर तसाच 10 ते 15 मिनिटे सुकू द्या आणि नंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता. बटाट्यामध्ये कॅटेकोलेज नावाचे नैसर्गिक एन्झाईम असते जे त्वचेचा रंग उजळण्याचे काम करते. तर साखर चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकते, ज्यामुळे डाग वेगाने फिकट होतात. आणि चेहरा धुतल्यानंतर हलके मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. 2. पिकलेली पपई आणि शुद्ध मध एकत्र करून लावल्यास वांगच्या समस्येवर खूप लवकर आराम पडतो आणि त्वचेचा पोत देखील सुधारतो. हा उपाय करण्यासाठी 2 मोठे चमचे चांगल्या पिकलेल्या पपईचा गर घेऊन तो चमच्याने किंवा हाताने चांगला मॅश करा, म्हणजेच मऊ पेस्ट करून घ्या आणि त्यामध्ये 1 चमचा शुद्ध मध व्यवस्थित मिक्स करा. हे तयार झालेले मिश्रण तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर एकसारखे लावा आणि साधारण 20 ते 25 मिनिटे ते चेहऱ्यावर तसेच राहू द्या. जेव्हा हा पॅक चांगला सुकेल तेव्हा कोमट पाण्याचा वापर करून हलक्या हाताने गोलाकार जोडत चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून किमान 3 वेळा हा उपाय केल्यास खूप चांगला फरक पडतो. पपईमध्ये पपेन नावाचे अत्यंत सक्रिय घटक असते जे हायपर पिग्मेंटेशन आणि वांगचे डाग मुळापासून फिकट करण्यासाठी रामबाण मानले जाते. मध त्वचेचा कोरडेपणा घालवून तिला मऊ ठेवते, ज्यामुळे हा पॅक सर्व प्रकारच्या त्वचेसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो. 3. दही आणि टोमॅटोचा रस एकत्र करून लावल्याने उन्हामुळे काळा पडलेला चेहरा आणि राब खूप वेगाने साफ होते. यासाठी एका स्वच्छ वाटीमध्ये 1 चमचा घट्ट आणि थोडे आंबट दही घ्या आणि त्यात 1 चमचा ताज्या टोमॅटोचा रस काढून दोन्ही गोष्टी चांगल्या फेटून घ्या. आता कापसाचा एक छोटा गोळा या मिश्रणात बुडवून तो तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि डागांवर व्यवस्थित लावा आणि 20 मिनिटांसाठी हा लेप चेहऱ्यावर तसाच ठेवून द्या. त्यानंतर सामान्य थंड पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय तुम्ही रोज किंवा एका दिवसाआड करू शकता. टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असते जे सूर्यकिरणांमुळे त्वचेचे झालेले नुकसान भरून काढते आणि दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिडमुळे चेहऱ्यावरील जुने आणि जिद्दी काळे डाग हलके होण्यास मदत करते. तसेच यामुळे त्वचेचे छिद्र देखील लहान होतात. 4. जायफळ आणि दुधाचा हा उपाय वांगसाठी आयुर्वेदातील एक अत्यंत गुणकारी, पारंपरिक आणि सर्वात मोठे गुपित औषध मानला जातो. हा उपाय करण्यासाठी एक स्वच्छ पाटा किंवा सान घ्या. त्यावर थोडेसे कच्चे आणि थंड दूध टाका आणि जायफळ हाताने गंधासारखे चांगले उगाळून घ्या. जायफळ उगाळल्यानंतर जी दाट आणि गुडगुडीत पेस्ट तयार होईल ती संपूर्ण चेहऱ्याला न लावता फक्त आणि फक्त तुमच्या वांगच्या किंवा काळ्या डागांवर बोटाने किंवा कापसाने लावा. हा लेप तुम्ही रात्रभर चेहऱ्यावर लावून झोपू शकता किंवा दिवसा लावणार असाल तर किमान 2 ते 3 तास तरी चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून 4 ते 5 वेळा हा उपाय नियमित करा. जायफळ हे त्वचेच्या आतील
मेलानिनचे प्रमाण नियंत्रित करते, ज्यामुळे वांगचे पसरलेले डाग हळूहळू आकुंचन पावून कायमचे गायब होतात आणि त्वचेला एकसारखा रंग मिळतो. 5. तुळशीची पाने आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास डागांसोबतच त्वचेचे इतर संसर्ग, इन्फेक्शन आणि बारीक पुरळही पूर्णपणे बरे होतात. हा उपाय करण्यासाठी तुळशीची 10 ते 12 ताजी पाने स्वच्छ धुवून ती खलबत्त्यात चांगली कुटून घ्या आणि त्याचा चमचाभर रस गाळून काढा. मग या रसात अर्धा चमचा ताज्या लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने चेहऱ्यावरील काळेपणावर आणि डागांवर लावा आणि 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून 2 वेळा करणे पुरेसे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल किंवा चेहऱ्यावर जखम असेल तर लिंबाचा रस वापरणे अजिबात टाळावे, कारण यामुळे जळजळ होऊ शकते. तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेला आतून स्वच्छ करतात आणि लिंबामधील व्हिटॅमिन सी डागांना रंग हलका करण्यास मदत करते. 6. मसूर डाळीची पावडर आणि कच्चे दूध एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावरील वांग तर कमी होतेच, पण चेहऱ्यावरील नको असलेले बारीक केसही निघून जाऊन त्वचा मुलायम होते. यासाठी 1 चमचा मसूर डाळीची बारीक दळलेली पावडर घ्या आणि त्यात 2 ते 3 चमचे कच्चे दूध मिसळून एक घट्ट पेस्ट तयार करा. हा पॅक तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि तो पूर्णपणे सुकेपर्यंत, म्हणजे साधारण 20 ते 25 मिनिटे चेहऱ्यावर तसंच राहू द्या. पूर्ण पॅक सुकल्यानंतर हाताला थोडे कोमट पाणी लावून खालून वरच्या दिशेने गोलाकार चोळत हा पॅक काढा आणि मग चेहरा धुवा. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय केल्यास उत्तम रिझल्ट मिळतात. मसूर डाळ त्वचेचा रंग साफ करण्यासाठी आणि टॅनिंग काढण्यासाठी खूप जुन्या काळापासून वापरली जाते आणि कच्च्या दुधामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळून चेहरा चमकदार बनतो. 7. काकडी आणि पुदिन्याचा थंडगार रस उन्हाळ्यामुळे चेहऱ्यावर आलेली राब, काळे डाग आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. हा उपाय करण्यासाठी 2 ते 3 चमचे ताज्या काकडीचा रस आणि 1 ते 2 चमचे पुदिन्याचा रस एकत्र करून घ्या आणि हे मिश्रण 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून थोडे थंड होऊ द्या. त्यानंतर कापसाच्या पोळ्याने हा थंडगार रस तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर, मानेवर आणि डोळ्यांच्या भोवती नीट लावा आणि 20 मिनिटे आराम करा. मग थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा उपाय तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी करू शकता. याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. काकडी आणि पुदिना या दोन्हींमध्ये नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असतात, जे उन्हामुळे त्वचेची होणारी जळजळ शांत करतात, सन टॅनिंग पूर्णपणे काढून टाकतात आणि चेहऱ्याला एक नवीन टवटवीतपणा देखील देतात. 8. ताजी कोरफड आणि चिमूटभर हळद एकत्र करून रात्री लावल्यास चेहऱ्याचा पेशींची दुरुस्ती होते, कमालीचा ग्लो येतो आणि डागही वेगाने फिकट होतात. यासाठी कोरफडीच्या झाडाचे एक ताजे पान कापून त्यातील 1 चमचा शुद्ध जेल काढून घ्या आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर कस्तुरी हळद किंवा आंबे हळद चांगल्या प्रकारे मिक्स करा. घरात वापरली जाणारी स्वयंपाकाची हळद शक्यतो टाळा, कारण त्यात रंग असू शकतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी या तयार झालेल्या जेलने तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने 2 मिनिटे मसाज करा आणि ते चेहऱ्यावर रात्रभर तसेच राहू द्या. मग सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. कोरफड त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करण्याचे काम करते, तर हळदीमधील कुरकुमिन नावाचा घटक चेहऱ्यावरील बॅक्टेरिया नष्ट करतो आणि काळे डाग वेगाने फिकट करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतो. 9. कडुलिंबाची पाने आणि चंदनाची पावडर पिंपल्समुळे, म्हणजेच पुरळ उठल्यामुळे चेहऱ्यावर पडलेल्या जिद्दी, काळ्या डागांवर आणि लालसरपणावर सर्वोत्तम काम करते. हा उपाय करण्यासाठी 1 मोठा चमचा चंदनाची शुद्ध पावडर आणि 1 चमचा कडुलिंबाच्या ताज्या पानांची बारीक पेस्ट किंवा कडुलिंबाची वाळलेली पावडर घ्या आणि त्यामध्ये थोडे गुलाब पाणी मिसळून एक मऊ लेप तयार करा. हा लेप संपूर्ण चेहऱ्यावर लावून 15 ते 20 मिनिटे सुकू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की करा. विशेषतः ज्यांची त्वचा ऑइली म्हणजेच तेलकट आहे त्यांच्यासाठी हा पॅक वरदान आहे. कडुलिंबामध्ये असलेले जंतुनाशक गुणधर्म चेहऱ्यावरील नवीन पिंपल्स येणे थांबवतात आणि चंदन चेहऱ्याला कमालीचा थंडावा देते, ज्यामुळे पिंपल्सची सूज कमी होते आणि त्यांचे काळे डाग पडत नाहीत. 10. बटाट्याच्या सालींची पेस्ट आणि तांदळाचे पीठ हा वांग घालवण्यासाठीचा सध्याचा सर्वात नवीन, युनिक आणि सोशल मीडियावर अत्यंत गाजणारा प्रभावी उपाय आहे. आपण सहसा बटाट्याची साल निरुपयोगी म्हणून कचऱ्यात फेकून देतो, पण या उपायासाठी 2 बटाट्यांची स्वच्छ धुतलेली साल मिक्सरमध्ये टाकून त्यांची अगदी बारीक पेस्ट तयार करा आणि या पेस्टमध्ये 1 ते 1.5 चमचा तांदळाचे पीठ मिसळा. गरज वाटल्यास थोडे गुलाब पाणी टाका. हा पॅक चेहऱ्यावर लावून 15 ते 20 मिनिटे ठेवा आणि सुकल्यानंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने चोळत चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय करा. बटाट्याच्या सालींमध्ये थेट व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते, जे थेट पिगमेंटेशनच्या मुळावर काम करते आणि तांदळाचे पीठ त्वचेला घट्ट बनवून चेहऱ्याचा रंग कमालीचा उजळवते. तर मैत्रिणींनो, हे होते चेहऱ्यावरील वांग आणि काळे डाग घालवण्याचे 10 प्रभावी घरगुती उपाय. यापैकी जे साहित्य तुमच्याकडे घरात उपलब्ध असेल तो उपाय तुम्ही आजपासूनच करायला सुरुवात करा. तुम्हाला याचे रिझल्ट कसे वाटले हे मला काही दिवसांनी खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि निरोगी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.